मी स्वतःच गडबडीत झालो की काय. आणि जवळ 100 फोन पैकी 90 फोन हे शासकीय कार्यालयांचे होते की साहेब तुमची कोणती तारीख खाली, जरा आम्हाला तारीख द्या. मी त्यांना विचारायचं तुम्ही कोण काय, सगळे शासकीय डिपार्टमेंटचे ऑफिसर फोन करताय. म्हटलं काय झालं. ते म्हणाले साहेब फतवा निघालाय, केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने आदेश काढला आहे की ज्या शासकीय कार्यालयामध्ये बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी होणार नाही त्या कार्यालयावर कारवाई करण्यात येईल. आणि बरोबर आहे सर, कारवाई करण्यात येईल. जी आर निघाला, आदेश नाही, जी आर निघाला. 1963 साली डिफेन्सच्या कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये, केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये पुण्यामध्ये 1963 साली एका वाल्मिक समाजाच्या कर्मचाऱ्याने, सफाई कर्मचाऱ्याने आग्रह धरला की माझ्या या डिफेन्सच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी झालीच पाहिजे. आणि त्याने अशी मागणी केल्याबरोबर 1963 साली वाल्मिक समाजाचा सफाई कर्मचारी मागणी करतोय शासकीय कार्यालयामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याची सस्पेंडची ऑर्डर निघाली. सस्पेंड, ताबडतोबीने नोकरीवरून काढून टाकलं. ही 1963 सालची घटना. आणि आजची घटना काय सांगते की जर नाही साजरी केली तर काय कारवाई होईल. आणि तेव्हा काय घटना होती, जर साजरी केली तर नोकरी गमवा. फरक पडला ना, बदल झाला. हा बदल झाला, पण हा बदल आपल्या बाजूने किती आहे. मोठमोठी स्मारकं उभी राहतात. ब्रिटनमध्ये बाबासाहेबांचं घर मोठं स्मारक झालं. इथे काहीतरी करोडो रुपये खर्च करून मुंबईला कोहिनूर मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं प्रचंड मोठं स्मारक होत आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. पण या आनंदामध्ये आपण कसं राहायचं. जेव्हा की एका विद्यापीठामध्ये एक रोहित वेमुला नावाचा दलित विद्यार्थी केवळ जातीय छळ होतो म्हणून स्वतःला फासावर लटकून घेतो, तर आपण काय आनंद मानायचा. असे अनेक रोहित वेमुला आहेत की जे छळ सहन करतात. छळ सहन नाही झाला तर कॉलेजला नमस्कार करून घरी निघून जातात. त्यांच्याबद्दलची कुठेही आकडेवारी आपल्याकडे नाही. याने आत्महत्या केली, आंदोलन झालं म्हणून माहित पडलं की अरे असं काहीतरी चालतं बरं का विद्यापीठामध्ये.